ही स्वामी समर्थ. तुमच्या घरावर जर कोणी करणी बाधा करत असेल, जादूटोणा करत असेल, तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. उलट जी व्यक्ती तुमच्यावर हा प्रयत्न करत असेल, त्याच व्यक्तीवर ही करणी बाधा, हे तंत्रबाधा उलटून जाईल. तर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा वास आहे, घरात अशांतता वाटत असेल किंवा मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ऊर्जा भरलेली असेल, घरात लक्ष्मी टिकत नाही, घरातील सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेरगावी गेला तर तिथे तुम्हाला अगदी फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये येता, घरामध्ये पाऊल टाकता, जर तुम्हाला अशा प्रकारची जर जाणीव होत असेल, तर मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असते. तर मित्रांनो, 100% तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कुणीतरी काळी जादू केलेली आहे, कुणीतरी करणी केलेली आहे. तर या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर, आपल्या घरातील पैशांवर खूप मोठा प्रभाव पडतो आणि यामध्ये घरामध्ये धन टिकत नाही, घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते, घरात नेहमी आजारपणाचं वास असतं, प्रगतीमध्ये अडथळे येतात, ते आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे येतात. तर या करणी बाधेचा प्रभाव जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर साधा सोपा उपाय आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणतीही करणी बाधेचा फरक पडणार नाही, जादूचा प्रभाव पडणार नाही. उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर अशी करणी बाधा किंवा काळू जादू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच व्यक्तीवर ही काळी जादू उलटून जाईल. तर त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीवर उलट प्रक्रिया होईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, एक उपाय सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनल. आपल्या घरातील वाईट शक्तींचा, करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा आहे, त्यातली पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान. बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यामुळे यामध्ये एक प्रकारची दैविक शक्ती असते. महादेवांना सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे. बेलपत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे की तुम्ही बेलाचं छोटंसं रोपटंसुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये लावू शकता, गॅलरीमध्ये वगैरे किंवा घराच्या पुढं अंगणात हे झाड लावू शकता. या झाडाचा प्रभावी गुण असा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे अवश्य तुम्ही बेलाचं झाड आपल्या अंगणात लावा. बेलाचे पान, ज्याला आपण बेलपत्र म्हणतो, हे बेलपत्र एक चांगलं घ्यायचं आहे. हे बेलपत्र घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर हे बेलपत्र आपल्याला चिटकावायचे आहे. कशाच्याही साहाय्याने आपण हे बेलपत्र चिटकवू शकता, चौरस आकाराच्या कागदावर. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आसनावर आपल्याला बसायचं आहे आणि बसल्यानंतर बेलपत्र चिटकवलेला जो कागद आहे तो आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेतील ठिकाणी एखाद्या भिंतीकडे लावायचा आहे आणि मग त्या भिंतीकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. अशा प्रकारे हा कागद आपल्याला चिटकावायचा आहे. आता आपल्याला बेलपत्राकडे पाहत आता 5 ते 10 मिनटं त्राटक म्हणजेच काय, तर आपल्याला या बेलपत्राकडे एकटक 5 ते 10 मिनटे या बेलपत्राकडे पाहायचं आहे. यावेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आपल्याला 5 ते 10 मिनटं. तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी हा प्रयोग करू शकता. हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि बेलपत्रामध्ये दैवी शक्ती आहे की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. तर हा उपाय आपल्याला दररोज देखील तुम्ही करू शकता, परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण सकारात्मकता बनत नाही, घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर जात नाही, तोपर्यंत हा उपाय अवश्य करा. हा दररोज उपाय करा. अत्यंत साधा सोपा आहे, घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय करा. आता दुसरा उपाय काय आहे तर रुद्राक्ष. आपल्या सर्वांनाच माहीत आहे रुद्राक्ष ओरिजिनल असावे. आजकाल बाजारामध्ये प्लॅस्टिकचे वगैरे रुद्राक्ष मिळतात, नकली रुद्राक्ष मिळतात. तर ते नकली रुद्राक्षापासून आपण सावध राहावा. आता रुद्राक्ष हा प्रभाव देखील आपल्याला असं म्हणजे रुद्राक्ष जर ओरिजिनल असेल तर ते किती एकमुखी रुद्राक्ष घ्यायचं आहे आणि
ते आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचं. आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ किंवा हृदयाजवळ सतत येईल, म्हणजे एवढ्या लांब आपल्याला एखाद्या धाग्यामध्ये तो रुद्राक्ष घालायचा आहे आणि तो आपल्या गळ्यामध्ये घालायचा आहे. आता रुद्राक्ष घातल्यामुळं काय होतं की कोणतीही वाईट शक्ती किंवा जे काही निगेटिव्हिटी आहे ते आपल्यापर्यंत येत नाही. आता काय करायचं की जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते, जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते तर साक्षात शिवाचा अवतार असलेला आहे. रुद्राक्षाला आपण शिवाचा अवतार असं मानतो. मग ज्यावेळेस आपण हा उपाय करतो, आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, त्यावेळेस मांसाहार तुम्ही चुकूनही खाऊ नका. कारण मांसाहार करून म्हणजे खाऊन रुद्राक्ष आपल्या गळ्यात असताना मांसाहार करायचा नाही याची काळजी नक्की घ्या. आणि तुम्ही तो एकमुखी रुद्राक्ष धारण करू शकता. त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, जी काही निगेटिव्हिटी आहे ते निघून जाते आणि आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. त्यामुळे हा उपायाने आपल्यामधील निगेटिव्हिटी निघून जाते. तर हे साधे सोपे 2 उपाय, एक म्हणजेच बेलपत्र आणि दुसरं म्हणजे रुद्राक्ष. तर हे उपाय तुम्ही जरूर करा. आता श्रावण महिना येत आहे, श्रावण महिन्यात तर अवश्य करा. त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरावर कोणी जादूटोणा केलेला असेल, करणीबाधा केलेली असेल तर ती निघून जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब पण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.